आवरेकाई किंवा वरणा. आता मी भाकरी करून झाल्या. आता कुकरला आवरेकाई हे वरणा आणि तांदूळ कुकरला लावून घेणार. ह्याच्या 4 शिट्या करायच्या. फार पण हे पुढं जाऊ द्यायचं नाही. 4 शिट्या करायच्या नंतर फोडणी टाकायची. फोडणी टाकून घातलं तर चालतं आहे, पण ती टेस्ट वेगळी, ही टेस्ट वेगळी येते. मी सिंपल साधं सार करणार आहे भाकरीबरोबर सांबार. आता पहिल्यांदा कुकर लावून घेते. आवरेकाई आणि तांदूळ लावून घेते पहिल्यांदा आणि मग फोडणीची तयारी करते. आता कुकरमध्ये खाली लिंबू घालते. आवरेकाई स्वच्छ धुवून घेतले आणि एक टोमॅटो अर्धा पाऊण घालते. टोमॅटो नंतर बारीक चिरून फोडणीत घातला की त्याची स्किन काढता येत नाही. असं असलं की स्किन काढता येते. वरती तांदूळ घालून त्या भातात थोडंसं मीठ घालते. आता कुकरच्या 3 शिट्या होतात म्हणजे भाताबरोबर आवरेकाई पण शिजून जाते. तोपर्यंत मी कांदा ठेवते. आता 3 एग बॉईल करायला ठेवले. जेवताना साईडला बॉईल एक ठेवते ना. 15 मिनटात क्रॅक गेला की गॅस ऑफ करायचा. आता एग बॉईल झाल्यात गॅस ऑफ केला. पलीकडे बांधकामाचा आवाज जबरदस्त आहे, कारण माझा आवाज येत नाही आहे. तर मी अगोदर आवाज येत आहे, अंदर आवाज कमी आहे माझा. भात झाला आहे. आवरेकाई बघू. शिजलं गेलं. आता फोडणी टाक. फोडणीला आता गॅस चालू करते. उलटं बटन दुसरं चालू. तेल तापू दे. आता तेल तापले का मोहरे वाजायला आला चुटचुट. आता हा कांदा चांगला भाजू दे. त्याबरोबर हे 2 टोमॅटोचे हे गार करायला टाकले. त्याचं स्किन काढायचं आणि थोडंसं गार पाणी शिंपायचं. गारायचं. आता हे खलबत्त्याचं वाटण कुठून झालंय. एवढं घालायचं, दुसरं काय घालायचं नाही. टोमॅटो जरा स्मॅश करायचं. आता लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि जिरं त्याचं एक वाटण करून घ्यायचं. ओलं खोबरं चालतं आहे, सुकं खोबरं पण चालतं आहे. तर सध्या माझ्याकडे ओलं आहे. ओल्या खोबऱ्यानं टेस्ट चांगली. जर ओलं आपल्याकडे अवेलेबल नसेल तर सुकं खोबरं पण चालतं.
आता स्मॅश केलेलं टोमॅटो घाल. स्किन काढली. मीठ. आता ह्याच्यात आता एक चांगली सारखा उकळी येते. उकळी आली की आवरायचे सांबार खाण्यासाठी तयार आहे. दुसरं काय घालायला लागत नाही. छान उकळी होते. वरणाचा सांबार वरणा किंवा आवरे काही खाण्यासाठी तयार आहे. आता थिकनेस येते किती छान होतं. मसाला भजी केल्या. कोकंबर आणि ऑनियन घालून मसाला भजी केल्या. भाकरी आणि एक. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आवराई काही सांबार खाण्यासाठी तयार आहे. भाकरीबरोबर सुपर कॉम्बिनेशन. चपाती असली तरी चालतं आहे पण टेस्ट जास्ती भाकरीला. ह्याच्यावर आणि आवरेकाई बरोबर बदनेकाई, वांगी, बटाटा, टोमॅटो घालून पण करता येते. मी आज आवरेकाई जास्ती म्हणून एकच केली. आता आज आवरेकाई बरोबर ज्वारीची भाकरी बेत. भाकरी करायची सवय मोडली की पाणी लावताना हात भाजतोय. मी एक 8 दिवस भाकरी केल्या नाहीत त्यामुळे आज भाकरी पाणी लावताना हात भाजायला लागला. स्त्रीला रोजच्या रोज सवय असली पाहिजे. गॅस बंद करते. भाकरी बघायला जरासा उशीर झाला. दोनच भाकरी केल्या. दुधाच्या भांड्यावरची प्लेट पण जाळीची आहे नाही त्यामुळे गार त्याच्यावर मी गार होण्यासाठी म्हणून ठेवले. आता आवरे काय